नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत आज मेकर शहरामध्ये। मेकर शहरामध्ये येण्याचं कारण म्हणजे आज सारंगधर बालाजी मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणचा भावी भक्तांचा उत्साह आणि या ठिकाणची जी जेवणाची सोय, भक्तांसाठी जी काही बसण्याची सोय किंवा राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे, याबद्दल आपण भाविकांच्या मनातून आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता सगळ्या भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची उत्तम अशी व्यवस्था दिवसभर केलेली असते। या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं या ठिकाणी काही भाविक भक्त आपल्या जवळ इथं जेवणासाठी बसलेले, यांना विचारू। काय दादा, कुठले? वरुड। वरुड। काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी बालाजी मंदिरामध्ये कशी काय सुविधा आहे? एक नंबर सुविधा आहे, काही अडचण नाही। कसा आहे महाप्रसाद? एकदम व्यवस्थित आहे, चांगला आहे। या ठिकाणी किती दिवसापासून येत आहे? पहिल्याच वेळेस आलोय मी। पहिल्या वेळेस आहे। कसं वाटलं येऊन? एकदम छान। या ठिकाणचं पारायण वगैरे ऐकलं आपण? नाही, सध्या मी ऐकलेलं नाहीये, पहिल्याच वेळेस आलो। पहिल्या वेळेस दर्शनासाठी। काय इथलं काय श्रद्धा आहे आपल्याला या ठिकाणी? एकदम म्हणजे व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित आहे, पाण्याची सुविधा आहे, सगळ्या गोष्टी सर्व व्यवस्थित आहे। आपण बघू शकता भक्तांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सर्व सुख सुविधा या व्यवस्थित आहे। या ठिकाणी आम्ही दर्शनाला पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय उत्कृष्ट जेवण, फिल्टरचं पाणी आणि भक्तांसाठी राहणे सगळी काही सोय एकदम व्यवस्थित आहे असे या ठिकाणचे भक्त महोदय आहे। आपण या ठिकाणी सर्व भोजनालयाकडे जाणार आहोत आणि या ठिकाणचं दृश्य आपल्याला दाखवणार आहोत। आपण या ठिकाणी काय भाऊ, आपलं नाव? कपिल त्रिपाठी। काय आपण इथलेच का? शॉप है, दुकान है, मैनेजमेंट देख रहे हैं। अच्छा, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी दुकान लावल्यानंतर काय परिवर्तन काय वाटलं? परिवर्तन है कि दुकानदारों को रिस्पांस अच्छा मिल रहा है, पिछले साल से इस साल ज्यादा है। अच्छा। हाँ, तो यहाँ पे व्यापार ज्यादा है? हाँ, व्यापार ज्यादा है। क्या यहाँ की भीड़ देख के आपको क्या लगता है, और बालाजी मंदिर का जो भक्तों का जो प्यार है उस पर आप क्या बोलोगे? अभी 2-4 दिन के बाद और पब्लिक आने वाली है। अच्छा। हाँ, अब आने वाले दिनों में सैंक्शन हुआ है कॉरिडोर बनने का। अच्छा। हाँ, आप हर साल आते हो? हम हर साल आते हैं। तो क्या यहाँ का बिजनेस कैसा रहता है? बिजनेस अच्छा रहता है, मैनेजमेंट में देखता हूँ। मैनेजमेंट? हाँ, दुकानों का। पूरे दुकान? हाँ। क्या दुकान वाले से क्या आपको रिप्लाई क्या आता है? रिप्लाई अच्छा आता है। अच्छा। हाँ, जब स्टार्टिंग चालू हुआ तो पहले 5-10 दुकानें थी, अभी 15 फिर 20, अभी आज के टाइम में 50 दुकानें हो गई है। हाँ, सबका बिझनेस अच्छा होता है? हाँ, अच्छा होता है। या ठिकाणी आपण बघू शकता बालाजी मंदिराचे जे व्यवस्थापन आहे, या इथे जे व्यवसाय करण्यासाठी सर्व दुकानदार या ठिकाणी आलेले आहेत। या व्यावसायिकांचं पूर्ण मॅनेजमेंट हे भाऊ या ठिकाणी सांभाळत आहे। यांचं म्हणणं आहे की पूर्ण व्यवसाय करणारे जे नागरिक आहेत हे उत्साहाने या ठिकाणी येतात आणि आपला व्यवसाय भरघोस प्रमाणात करतात। पण या ठिकाणी जे अरेंजमेंट केलेलं आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत, त्यांना हे पूर्ण माहिती विचारणार आहोत की भोजनाची व्यवस्था कशी आणि त्याचा वेळ काय राहणार आहे। तर भाऊ नमस्कार। काय नाव आपलं? राजू जयस्वाल। काय भोजनाची कशी व्यवस्था असते आपल्याकडे? हे जे आजचं जे भोजन आहे की नाही, हे भागवत समाप्तीचं अजय भाऊ उमाळकर यांच्यातर्फे असते, म्हणजे आहे आजही। आणि या अन्नदानाच्या प्रक्रियेमध्ये जेंट्स आणि लेडीज 3 ते 3.5 हजार लोकचा प्रसाद त्यांनी केलेला तयार, आणि त्याचं वाटप सुरू आहे सध्या। टायमिंग काय असतो याचं? टायमिंग आता भागवत संपल्यानंतर आपण सुरू केलं, 3 वाजेपर्यंत टायमिंग असते याचं। 3 वाजे? हा, 1 ते 3, 2 तासाचं। काय काय या भोजनामध्ये काय काय आहे? पोळी भाजी, आपल्या काशी फळाची भाजी, पोळी आणि शिरा आणि पाण्याची 1 बॉटल। या ठिकाणी बघितलं अतिशय सुंदर स्वच्छता वगैरे आहे, याच्यावर काय सांगणार? हे सगळे आजूबाजूचे जे सहकारी आहेत आणि महाराष्ट्र क्रिकेट सोसायटीचे कर्मचारी, परिवार कलेक्शनचे कर्मचारी आणि त्यांचे वैयक्तिक कर्मचारी, वृद्धाश्रमचे सगळं परिवार आणि मातृभूमी परिवार आणि उमाळकर समाजाचा उमाळकर साहेबांचा जो आप्त परिवार आहे, त्या सगळ्यांचं सहकार्य यात लाभलेलं आहे। या ठिकाणी जी स्वच्छता मी पाहिलेली आहे, या ठिकाणी आपण काही सामान्य किंवा पैशांची मजूर लावलेले
नाही, पैशाने एकही मुदत लावलेला नाही. कारण हे महाराष्ट्र अर्बन क्रेडिट सोसायटीचे जे कर्मचारी आहेत त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे आणि तेच लोकांची ही सगळी व्यवस्था पाहत आहेत निस्वार्थपणे आणि स्वयंस्फूर्तीने. आणि परिवार कलेक्शन आणि राजूभाऊचे जे वैयक्तिक कर्मचारी आहे, हा बंडू झाला, बाकीचे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा सुख सहकार्य आणि स्वतःहून करू राहिले, त्यांना सांगायचं कामच नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण निशुल्क पद्धतीने स्वतःच्या मनाने या ठिकाणी सेवा या ठिकाणी देण्याचं काम देत आहे. आजची जी भोजनाची जी व्यवस्था आहे हे उमाळकर साहेब या ठिकाणी करत आहे. आणि आपण या ठिकाणी लाईन बघू शकता, सर्व भक्तांचं या ठिकाणी जेवणाची सुविधा या ठिकाणी सुरू आहे. फार या ठिकाणची स्वच्छता आणि तसेच सर्व नियोजन एकदम सुंदर अशा पद्धतीने केलेलं आहे. या ठिकाणी सर्व भाविकांना सांगण्याकरिता एक छोटासा माईक आणि या ठिकाणी एक नियोजनकर्ते पण आहे. बिस्लरीचं पाणी बॉटल सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय सुंदर पद्धतीची स्वच्छता नियोजनबद्ध काम या ठिकाणी होत आहे. भोजनदान हेच श्रेष्ठ दान असं म्हणतात, ते उघड नव्हे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहे श्यामभाऊ. भाऊ, या ठिकाणचं नियोजन कसं आहे? या ठिकाणचं नियोजन एक पारदर्शकपणा या कार्यक्रमामध्ये दिसतो. हे आमच्या बँकेचे कार्यकारी संचालक अजिभाऊ उमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहे. आम्ही बरेच 7 दिवसापासून या कार्यक्रमात सेवा देत आहे. आमचा जो सर्व महाराष्ट्र अर्बन परिवारचा एक परिवार म्हणून आहे, सर्व सहकार्य करत असतात. त्या ठिकाणी काय काय जेवणाची व्यवस्था असते, कशा नियम? सर्व दररोज असे व्यवस्थित पंक्ती तुम्ही जसे आज रोजी पाहिले याप्रमाणे सर्व असं काय काय असतं जेवणासाठी मेनू वगैरे? दररोज वेगवेगळं असते, लाडू जिलेबी सर्व वेगवेगळं. या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की फिल्टरचं पाण्याचं वेगळी व्यवस्था असते, या ठिकाणी आपण बॉटल पाण्याची ठेवली, काय कारण? एक व्यवस्थित पद्धतशीर सभामंडपमध्ये बस असताना भागवत कथेत त्यांना व्यवस्थित पाणी सांडसून होऊ नये म्हणून व्यवस्थित पाण्याची बॉटल सोबत येते, सर्व व्यवस्था आहे. चालेल, धन्यवाद. आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन आणि मंदिराचे जे सेवाकरी आहेत हे सर्वांना स्वच्छतेचे संदेश देत आहेत. या ठिकाणी व्यवस्थित प्रसाद घ्यायचे या ठिकाणी सर्वांना एक माहिती देत आहे. प्रसाद कसा घ्यायचा, कसं घ्यायचं, कसं थांबायचं, स्वच्छता कशी ठेवायची. या ठिकाणी आपण पाहू शकता कचरा कुंडी सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी ठेवलेली आहे. ही सर्व स्वच्छता आपण खाली पाहू शकता, अतिशय सुंदर प्रमाणात स्वच्छता आहे. महिलाची या ठिकाणी दुकानावरती गर्दी आपण पाहू शकता. या ठिकाणचा उत्साह, बालाजी मंदिराचा उत्साह खूप आहे. या ठिकाणी महाप्रसादासाठी आपण महिलांची लाईन बघू शकता किती आहे. प्रसाद घेण्यासाठी महिलांची रांग खूप लागलेली आहे या ठिकाणी, की बालाजी मंदिरामध्ये आम्हाला प्रसाद मिळावा याकरिता भावी भक्तांची या ठिकाणी आपण रांग पाहू शकता की अतिशय गर्दी या ठिकाणी झालेली आहे. बालाजी मंदिरामध्ये अतिशय या ठिकाणी उत्साह आपण पाहू शकतो. महाप्रसादासाठी अतिशय भरघोस लाईन या ठिकाणी आहे. पुरुषांची लाईन वेगळी आहे आणि महिलांची सुद्धा लाईन वेगळी आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन बालाजी मंदिर ट्रस्टने केलेलं आहे.